काय होईल जर एखाद्या व्यक्तीला असं सांगितलं की आपण ज्या कर्जाची रात्रंदिवस चिंता करतोय ना, हं, अगदी त्याच चिंतेमुळे आपल्या बँक खात्यातली शिल्लक आणखी वेगाने कमी होत चाललीय. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? हो, म्हणजे सुरुवातीला कोणालाही हे अजिबातच खरं वाटणार नाहीये. अगदी खरंय. कारण आपण सहसा जेव्हा गुरुत्वाकर्षणासारख्या भौतिक नियमांबद्दल बोलतो, तेव्हा तिथे एक प्रकारची अचूकता असते. म्हणजे एखादं सफरचंद झाडावरून सुटलं की ते जमिनीवरच पडणार हे एकदम नक्की असतं. नक्कीच. ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. राईट. त्याचं मोजमाप करू शकतो आणि त्याचा अचूक अंदाजही बांधू शकतो. हे सर्व अत्यंत स्वच्छ आणि सरळ असतं. पण आज आपण अशा एका जगाबद्दल बोलणार आहोत जे पूर्णपणे अदृश्य आहे, तरीही गुरुत्वाकर्षणाइतकंच शक्तिशाली आहे. अगदी बरोबर. मानवी विचार आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती यांच्यातील हा संबंध आहे. जेव्हा आपण या अदृश्य जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा मोजमापाची आपली नेहमीची पद्धत थोडी कुचकामी ठरते. कारण इथे भौतिक वस्तूंपेक्षा अणुऊर्जा जास्त महत्वाची असते. आणि याच ऊर्जेचे नियम समजून घेणं हे खऱ्या अर्थाने जीवन बदलणारं ठरू शकतं. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच अत्यंत शक्तिशाली पण डोळ्यांना न दिसणाऱ्या जगाचा वेध घेणार आहोत. आजचे आपले मुख्य स्रोत आहेत द सिक्रेट म्हणजेच रहस्य या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या मराठी अनुवादातील काही अत्यंत महत्वाचे आणि निवडक उतारे. हो, जे खूपच रंजक आहेत. होय, मानवी विचार आणि प्रत्यक्ष जीवन यांचा नेमका काय संबंध आहे आणि आकर्षणाचा नियम ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, तो मानवी आयुष्याला कसा आकार देतो याचं आपण अगदी मुळापासून विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. कारण या पुस्तकामध्ये दडलेल्या एका महान रहस्याने हजारो लाखो लोकांचं आयुष्य बदलल्याचा दावा केला जातो. पण ह्या दाव्यांमागे खरोखर काही तथ्य आहे का, हे शोधणं आज आपलं काम आहे. अगदी बरोबर. आणि हे शोधत असताना आपण केवळ कोणत्या तरी प्रेरणादायी विचारांवर थांबणार नाही आहोत. या स्रोतांमध्ये अत्यंत स्पष्टपणे मांडलंय की हा नियम केवळ एक छान वाटणारी संकल्पना नाहीये, तर तो एका विशिष्ट सिद्धांतावर आधारित आहे. हा सिद्धांत सांगतो की आपले विचार हे केवळ आपल्या कवटीत निर्माण होणारे आणि तिथेच संपणारे तरंग नाहीयेत. ते प्रत्यक्ष भौतिक जगात परिणाम घडवून आणणारी एक अतिशय शक्तिशाली ऊर्जा आहे. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. पुस्तकातल्या संदर्भांनुसार हे रहस्य काही आजच्या आधुनिक काळात अचानक शोधलं गेलेलं नाहीये. त्यात असा दावा आहे की प्राचीन काळातल्या महान व्यक्ती जसं की प्लेटो, शेक्सपियर, न्यूटन, बिथोवन आणि अगदी अल्बर्ट आइन्स्टाईन यांना या रहस्याची पूर्ण जाण होती. हो, हे सगळेच दिग्गज लोक. राईट. मग जर हे इतकंच प्रभावी होतं आणि याने खरोखरच लोकांचं आयुष्य बदलत होतं, तर ते पिढ्यानपिढ्या सामान्य लोकांपासून असं कसं लपून ठेवलं गेलं, म्हणजे एखाद्या तिजोरीत बंद करून ठेवल्यासारखं? हा, खरोखरच खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि तिजोरीत बंद करून ठेवलं हे जे तुम्ही म्हणालात ते एका अर्थी खरंच आहे. पण ती तिजोरी भौतिक नव्हती, ती ज्ञानाची होती. अच्छा. ह्या स्रोतांमध्ये प्राचीन बॅबिलॉन संस्कृतीचं एक अत्यंत समर्पक उदाहरण दिलंय. बॅबिलॉन ही जगातील सर्वात वैभवशाली आणि समृद्ध संस्कृतींपैकी एक मानली जाते. पण त्या समाजात एक मोठा विरोधाभास होता. कसला विरोधाभास? तिथे जगातील फक्त 1% लोकांकडे जगातील 96% संपत्ती होती. बापरे, 96%? फक्त 1%कडे? होय. हे कसं शक्य आहे? पुस्तकाच्या मते हा केवळ योगायोग मुळीच नाहीये. थांबा, म्हणजे समाजातील मूठभर लोक जाणीवपूर्वक बाकीच्या 99% लोकांना अंधारात ठेवत होते. ते नक्की कसं करत होते हे सगळं? कारण ह्या 1% लोकांकडे एका विशिष्ट गोष्टीचं ज्ञान होतं. त्यांनी हा आकर्षणाचा नियम आणि मानवी मनाची ताकद पूर्णपणे समजून घेतली होती. प्राचीन काळात ज्ञान हे केवळ हस्तलिखिते आणि मौखिक परंपरेतूनच पुढे जात असे. ज्यांच्याकडे हे ज्ञान होतं त्यांनी ते फक्त स्वतःच्याच वर्तुळात आणि स्वतःच्याच पुढच्या पिढीपर्यंत मर्यादित ठेवलं. सामान्य जनता फक्त दिवसभर काबाड कष्ट करणं, संध्याकाळी घरी परतणं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच चक्रात अडकणं यातच व्यग्र होती. म्हणजे जगण्याच्या संघर्षातच ते अडकले होते. अगदी. त्यांच्या मनातील या प्रचंड शक्तीची त्याला कधी जाणीवच होऊ दिली गेली नाही. कारण सत्ताधाऱ्यांना माहीत होतं की जर प्रत्येकाला स्वतःच्या विचारांनी जीवन घडवता येतं हे समजलं तर सत्तेचं आणि संपत्तीचं केंद्रीकरण टिकून राहणार नाहीये. हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे चक्क अज्ञानाचा वापर करून स्वतःची सत्ता टिकवणं. हो. पण मग हा सिद्धांत नेमका सांगतो तरी काय? या सगळ्याचा मूळ पाया काय आहे? स्रोतांमध्ये असं म्हटलंय की समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. राईट. माईक ड्युली यांनी तर एका अत्यंत साध्या पण गूढ वाक्यात
हा सिद्धांत मांडलाय की विचार वस्तू बनतात, थॉट्स बिकम थिंग्स. पण मला इथे थोडं थांबू द्या तुम्हाला. बरं. जर मी या क्षणी एखाद्या महागड्या नवीन गाडीचा विचार करत बसली तर ती गाडी आपोआप माझ्या दारात उभी राहील. हे थोडं भाबडेपणाचा आणि अतिशोक्तीपूर्ण वाटत नाही का? हाच तर तो अत्यंत कळीचा प्रश्न आहे जो सुरुवातीला कोणाच्याही मनात येतो. आणि याचं उत्तर नाही असंच आहे. गाडीचा नुसता विचार करणं आणि ती गाडी दारात प्रकट होणं ही जादू झाली. आणि हा नियम म्हणजे काही जादू नाहीये. तो गुरुत्वाकर्षणासारखाच एक नैसर्गिक नियम आहे. बॉब प्रॉक्टर यांच्यासारख्या तज्ज्ञांनी यावर खूप चांगला प्रकाश टाकलाय. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा आपण फक्त एक चित्र डोळ्यांसमोर आणत नसतो, तर आपण खऱ्या अर्थाने एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करत असतो. ओके. इथे विचार करणे म्हणजे केवळ एक क्षणिक कल्पना नव्हे, तर तो विचार जगणं, त्याची ती भावना अनुभवणं असा त्याचा अर्थ होतो. पण याचा वैज्ञानिक किंवा तार्किक आधार काय आहे? म्हणजे विचार वस्तू बनतात ही प्रक्रिया नेमकी कशी घडते? कारण नुसता विचार केल्याने ती गोष्ट अचानक भौतिक जगत कशी येऊ शकते? आणि इथेच आपण या संकल्पनेच्या सर्वात महत्वाच्या गाभ्याकडे येतो. तो म्हणजे विचारांचं भौतिकशास्त्र. म्हणजे फिजिक्स ऑफ थॉट. हो. जॉन असाराफ यांच्या संदर्भानुसार प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी किंवा कंपन असतं. आधुनिक विज्ञानाने, विशेषतः EEG सारख्या उपकरणांनी हे सिद्ध केलंय की जेव्हा मानवी मेंदू विचार करतो तेव्हा तो खरोखरच मोजता येण्याजोग्या विद्युत चुंबकीय लहरी निर्माण करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, राईट? अगदी बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती सतत आणि अत्यंत तीव्रतेने एखाद्या गोष्टीचा विचार करते, मग ती नवीन नोकरी असो, हवा तसा जीवनसाथी असो किंवा आर्थिक स्तरीय असो, ती व्यक्ती त्या विचाराची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत विश्वामध्ये प्रक्षेपित करत असते. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की आपला मेंदू हा एक प्रकारचा ट्रान्समीटर आहे? नक्कीच. यात सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की हे जे विश्व आहे ना, त्याला कोणत्याही भाषेला, शब्दांना समजून घेता येत नाही. विश्वाला फक्त आणि फक्त फ्रिक्वेन्सी समजते. बदलतो तसं. बरोबर. जर आपण स्पोर्ट्स चॅनल लावला असेल तर आपल्याला तिथे गाण्यांचा कार्यक्रम दिसणार नाही, कारण आपण टीव्हीला एका विशिष्ट लहरींवर सेट केलंय. त्याचप्रमाणे मानवी मन हे या विश्वातील सर्वात शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर आहे. वेट. सो जर मी हे बरोबर समजून घेत असेन तर हे अगदी एका रेडिओसारखं आहे. जर आपण मनाने सतत दुःखाच्या किंवा अडचणींच्या स्टेशनवर ट्यून केलं असेल तर आपण तिथे आनंदाची गाणी ऐकण्याची अपेक्षा मुळीच करू शकत नाही. अगदी तंतोतंत. आपण रेडिओवर रागावून चालणार नाही की मला दुःखी गाणी का ऐकवली जात आहेत, कारण आपण स्वतःच ती फ्रिक्वेन्सी सेट केली आहे. आपल्याला चॅनल बदलावंच लागेल. हो, हे सादृश्यता अगदी अचूक आहे. आपले विचार हे ब्रह्मांडात चुंबकीय संकेत प्रक्षेपित करतात. जेव्हा मनात एखादा विचार सातत्याने येतो तेव्हा तो विचार एखादा चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी, माणसं आणि परिस्थिती स्वतःकडे आकर्षित करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण बाहेर पाठवलेली प्रत्येक गोष्ट तिच्या उगम स्रोताकडे परत येते आणि तो उगम स्रोत म्हणजे ती विचार करणारी व्यक्ती असते. राईट. बॉब डॉयल यांनी यात एक अतिशय महत्वाची भर घातली आहे. ते म्हणतात की जेव्हा आपण एखादा विचार मनात आणतो तेव्हा आपण त्याच प्रकारच्या इतर विचारांनाही स्वतःकडे खेचत असतो. म्हणजे एकामागोमाग एक चेन सुरू होते. अगदी. म्हणूनच सकाळी उठल्यावर जर एखादी छोटी वाईट गोष्ट घडली तर आपला संपूर्ण दिवसच खराब जातो, कारण आपण नकळतपणे त्या वाईट फ्रिक्वेन्सीवर लॉक झालेलो असतो. हे सर्व समजायला खूपच तार्किक वाटतंय, पण इथे मला एक खूप मोठा प्रतिवाद करावासा वाटतोय. म्हणजे जर मानवी मन खरोखरच इतकं शक्तिशाली आहे आणि ते आपल्याला हवं ते सर्व देऊ शकतं, तर मग लोकांच्या आयुष्यात वाईट गोष्टी का घडतायत? हा एक अत्यंत नाही, म्हणजे कुणालाही स्वतःचं नुकसान झालेलं का आवडेल? कुणालाही आजारी पडावंसं किंवा अपघात व्हावा असा किंवा कर्जबाजारी व्हावंसं का वाटेल? जर नियम इतकाच साधा आहे की चांगला विचार करा आणि चांगलं घडेल, तर जगात सगळेच लोक सुखी का नाहीत? हे थोडं पीडित व्यक्तीलाच दोष देण्यासारखं, म्हणजे विक्टिम ब्लेमिंग सारखं वाटत नाही का? हां, या संपूर्ण विश्लेषणातील अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि वरवर पाहता तसं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण याचं उत्तर विश्वाच्या एका अत्यंत विशिष्ट आणि तटस्थ स्वभावात दडले. म्हणजे कसं? लिसा निकोल्स यांनी पुस्तकात एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय, ज्याला आपण विश्वाचा नकार न समजण्याचा दोष म्हणू शकतो. त्यांच्या मते आकर्षणाचा नियम हा नाही, नको किंवा नाहीये हे व्याकरणातील नकारात्मक शब्द समजूच शकत नाही. अरेच्या, म्हणजे विश्वाला व्याकरणाची जाणच नाहीये, पण मग ते काम कसं करतं? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर हा नियम मानवी मानसशास्त्रावर आधारित आहे.
मानवी मेंदू शब्दांपेक्षा चित्रांवर जास्त प्रतिक्रिया देतो. आपण एक छोटा प्रयोग करूया. बरं. जर कुणाला सांगितलं की अमुक गुलाबी रंगाच्या हत्तीचा विचार अजिबात करू नका, तर मनात सर्वात आधी कशाचं चित्र उभं राहतं? साहजिकच गुलाबी रंगाच्या हत्तीचं, कारण तो विचार टाळण्यासाठी आधी त्याचं चित्र मनात निर्माण करावंच लागतं. अगदी बरोबर. आणि विश्व किंवा आकर्षणाचा नियम याच चित्राला, याच फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतो. त्याला त्या चित्राआधी लावलेला नको हा शब्द ऐकूच येत नाही. हा नियम पूर्णपणे तटस्थ आहे. ओके. अरे, म्हणजे जेव्हा कोणी विचार करतो की माझ्या नव्या कपड्यांवर डाग पडू नयेत, तेव्हा नियम फक्त डाग पडणंच हे चित्र पकडतो आणि तेच ऐकतो. हो. किंवा मला कामाला उशीर होऊ नये, हे मला उशीर व्हावा असंच प्रक्षेपित होतं, कारण संपूर्ण फोकस किंवा लक्ष हे उशीर या एकाच संकल्पनेवर असतं. होय. आणि याचं सर्वात मोठं आणि गंभीर उदाहरण म्हणजे आर्थिक प्रश्न. लोक कर्जातून मुक्त का होऊ शकत नाहीत? कारण ते सतत कर्जाचाच विचार करत असतात. मला हे कर्ज नकोय, माझ्यावर खूप कर्ज आहे, कर्जाचे हफ्ते कसे फेडू? म्हणजे सतत तोच विचार. राईट. त्यांचं संपूर्ण लक्ष, त्यांची सर्व भावनिक ऊर्जा कर्ज या एकाच शब्दाभोवती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भीतीभोवती केंद्रित झालेली असते. आकर्षणाचा नियम त्या कर्जाच्या फ्रिक्वेन्सीला आणि त्या भीतीच्या ऊर्जेला प्रतिसाद देतो. अच्छा. ज्यामुळे ती व्यक्ती नकळतपणे अशी परिस्थिती निर्माण करते किंवा अशा चुका करते, ज्यामुळे ती आणखी कर्जबाजारी बनते. जर यातून बाहेर पडायचं असेल तर कर्ज या शब्दाऐवजी आर्थिक समृद्धी, पैसा किंवा नवीन उत्पन्नाचे मार्ग या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणूनच जेव्हा कोणी सतत आपल्या आजारांबद्दल किंवा अडचणींबद्दल तक्रार करत असतं किंवा मित्रांसोबत फक्त इतरांच्या समस्यांबद्दल चर्चा करत असतं, तेव्हा ती व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्यात आणखी समस्यांना निमंत्रण देत असते. अगदी. कारण विश्वाला असं वाटतं की अरे, या व्यक्तीला याच गोष्टीबद्दल सतत बोलायला आणि विचार करायला आवडतंय, म्हणजे हिला नक्कीच हेच हवंय. दुर्दैवाने होय, हे असंच आहे. आजाराविषयी सतत विचार करणं किंवा तक्रार करणं ही आजाराचीच फ्रिक्वेन्सी बाहेर टाकण्यासारखं आहे. जॉन आसाराफ म्हणतात तसं, जे नको आहे त्याचा विचार करण्याऐवजी जे हवा आहे त्याचा सतत विचार करणं हेच यावरचं एकमेव औषध आहे. पण हे करणं बोलण्या इतकं सोपं नसतं, कारण आपली मानसिक जडणघडणच धोक्यांकडे अधिक वेगाने आकर्षित होते. हे खरंच आहे. हा सिद्धांत समजायला सोपा असला तरी तो रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्यक्ष पाळणं कठीण वाटू शकतं, कारण मानवी स्वभाव मुळातच तक्रार करण्याकडे जास्त झुकलेला असतो ना. हो, साहजिक आहे ते. पण हा सिद्धांत खऱ्या आयुष्यात अत्यंत वाईट परिस्थितीत कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी या स्रोतांमधील एका प्रत्यक्ष उदाहरणाकडे वळूया. पुस्तकात बिल हॅरिस यांच्या एका विद्यार्थ्याची म्हणजे रॉबर्टची कथा दिली आहे. ती कथा खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आहे. हो, रॉबर्टची कथा या आकर्षणाच्या नियमाचं एक अत्यंत जिवंत प्रात्यक्षिक आहे. रॉबर्ट समलैंगिक होता आणि त्याला एक स्टँडअप कॉमेडियन बनायचं होतं, पण त्याचं आयुष्य अत्यंत खडतर होतं. तो जेव्हा बिल हॅरिस यांना ईमेलद्वारे स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगायचा, तेव्हा त्यातून केवळ निराशा आणि दुःख दिसायचं. तो रस्त्यावरून चालताना, कामाच्या ठिकाणी आणि अगदी जेव्हा तो स्टेजवर कॉमेडी करण्यासाठी उभा राहायचा ना, तेव्हा लोक त्याला त्याच्या समलैंगिकतेवरून खूप सतावायचे, त्याच्यावर अश्लील शेरेबाजी करायचे. बापरे, म्हणजे त्याचं संपूर्ण आयुष्यच भीती आणि अपमानाने भरून गेलं होतं. आणि साहजिकच त्याचं पूर्ण लक्ष फक्त लोक मला त्रास देतात, मला हा त्रास नको आहे, मी रस्त्यावर गेलो की लोक मला चिडवतील, यावरच केंद्रित झालं होतं. हो, सतत तोच विचार. तो ज्या गोष्टींना घाबरत होता ना, त्याच गोष्टींचा तो रात्रंदिवस विचार करत होता. आणि मगाशी आपण जो विश्वाचा नकार न समजण्याचा दोष पाहिला, त्यानुसारच त्याला नको असलेल्या गोष्टीच त्याच्या आयुष्यात अधिक वेगाने येत होत्या. अगदी बरोबर. तो एका भयानक दुष्टचक्राचा बळी ठरला होता. पण मग त्याने हे चक्र मोडलं कसं? नुसता विचार बदलून लोक त्याला चिडवायचं कसे थांबले? इथेच या नियमाठी प्रत्यक्ष कृती दिसून येते. जेव्हा बिल हॅरिस यांनी त्याला हा नियम समजावून सांगितला, तेव्हा रॉबर्टने जाणीवपूर्वक स्वतःच्या विचारांवर काम करायला सुरुवात केली. त्याने जे नको आहे त्यावर फोकस करण्याऐवजी जे हवे आहे त्यावर फोकस केला. ओके. याचा अर्थ असा नाही की त्याने केवळ डोळे मिटून घेतले.
त्याने आपल्या मनातील चित्र बदलली. त्याने स्वतःला एक यशस्वी कॉमेडियन म्हणून पाहायला सुरुवात केली, जिथे प्रेक्षक त्याच्या विनोदांवर हसत आहेत, त्याला दाद देत आहेत. अच्छा. त्याने भीतीची फ्रिक्वेन्सी थांबवून यशाची आणि स्वीकृतीची फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करायला सुरुवात केली. म्हणजे जेव्हा त्याने स्वतःच्या आतली फ्रिक्वेन्सी बदलली तेव्हा त्याच्या कृतीतही बदल झाला असेल. कदाचित त्याचा स्टेजवरचा आत्मविश्वास वाढला असेल, तो लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करायला शिकला असेल आणि त्यामुळे बाह्य जगातले परिणामही बदलले. अगदी बरोबर. परिस्थिती तीच होती, समाज तोच होता, पण त्याचा त्या परिस्थितीकडे बघण्याचा आणि त्याबद्दल विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही काळातच त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. वाव. जे लोक त्याला त्रास देत होते ते एकतर त्याच्या आयुष्यातून कायमचे निघून गेले किंवा त्यांचं वागणं बदललं. या उदाहरणावरून आपण कृती आणि विचार यांची सांगड कशी घालायची हे शिकू शकतो. विचारांची दिशा बदलणं हेच स्वतःचं जीवन घडवण्याचं पहिलं पाऊल आहे. जर आपण जमिनीत बाभळीचं बीज पेरलं आणि तिथे गुलाबाचं फूल उगवण्याची अपेक्षा केली तर ते शक्य आहे का? मुळीच नाही. रॉबर्टने आधी दुःख आणि अपमानाचं बीज पेरलं होतं, त्यामुळे त्याला तोच अनुभव येत होता. जेव्हा त्याने स्वतःच्या मनात सकारात्मकतेचं आणि सन्मानाचं बीज पेरलं तेव्हा त्याचं जीवन खऱ्या अर्थाने बदललं. हे अत्यंत प्रेरणादायी आहे. पण हे सर्व समजून घेत असताना या सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे येताना एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. हा नियम असा एखादा विजेचा स्विच नाहीये जो आपण गरजेनुसार चालू किंवा बंद करू शकतो. नाही, अजिबात नाही. लिसा निकोल्स यांनी पुस्तकात एका अत्यंत महत्वाच्या सत्यावर बोट ठेवलंय. हा नियम सतत आणि न थांबता काम करत असतो. त्याला कोणतंही पॉज किंवा स्टॉप बटन नाहीये. होय. आपण जागे असताना जो विचार करतो ना, मग आपण कोणाशी गप्पा मारत असू, सोशल मीडियावर काही वाचत असू, भूतकाळातली एखाद्या कटुप्रसंगाची आठवण काढत असू किंवा नुसतेच ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असू, त्या प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक विचारावर हा नियम कार्यरत असतोच. हो, तो श्वास घेण्या इतकाच निरंतर चालणारा प्रवाह आहे. म्हणूनच डॉक्टर फ्रेड ॲलन वुल्फ यांनी या स्रोतामध्ये एका अत्यंत सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या वाक्यात या सर्व चर्चेचा सारांश सांगितला आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात की आपण आत्ता जे काही आहोत, जसे आहोत, ते केवळ आणि केवळ आपल्या विचारांमुळेच आहोत. आपलं आजचं वर्तमान हे आपल्या भूतकाळातील विचारांचं फळ आहे आणि उद्याचं भविष्य हे आपण आज या क्षणी करत असलेल्या विचारांवर अवलंबून आहे. राईट. क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञही आज याच निष्कर्षावर पोचत आहेत. विज्ञानातील ऑब्झर्व्हर इफेक्ट हेच सांगतो की जेव्हा आपण एखाद्या सब ॲटॉमिक कणाचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्या नुसत्या पाहण्याने, आपल्या ऊर्जेने त्या कणाचं वर्तन बदलतं. थोडक्यात सांगायचं तर भौतिक जग हे मानवी चेतनेपासून वेगळं नाहीये. संपूर्ण ब्रह्मांड हे एक प्रकारे आपल्या विचारांना मिळणारा प्रतिसादच आहे. हे विज्ञान आणि तत्वज्ञानाचं मिश्रण खरोखरच खूप खोल आहे. आता या संपूर्ण चर्चेचा मथितार्थ काढताना एक गोष्ट जी या स्रोतांमधून प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपल्या आयुष्यातील संपत्ती, आजारपण किंवा आरोग्य, यश किंवा अपयश हे सर्व एकाच तराजूच्या दोन पारड्यांवर अवलंबून असतं. एक पारडं म्हणजे मला काय हवं आहे आणि दुसरं पारडं म्हणजे मला काय नको आहे. आपण आपलं लक्ष कोणत्या पारड्यात टाकतो यावर त्या पारड्याचं वजन वाढतं. आणि तिथेच मानवी सजगतेची म्हणजे माइंडफुलनेसची खरी परीक्षा असते. कारण मानवी मेंदू हजारो वर्षांच्या उत्क्रांतीमुळे नैसर्गिकरित्या आधी समस्यांकडे आणि धोक्यांकडे आकर्षित होतो. हो, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या आवश्यक होतं तेव्हा. अगदी. पण आजच्या जगात या पुस्तकाचा आणि या नियमाचा मुख्य उद्देशच हा आहे की त्या नैसर्गिक प्रवृत्तीला ओळखून जाणीवपूर्वक त्याला पॉज करणं आणि आपले विचार सकारात्मकतेकडे वळवणं. आपण आपलं जीवन स्वतःच्या हाताने घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो आणि या दोन्ही गोष्टींची पूर्ण चावी फक्त आणि फक्त आपल्या विचारांमध्ये आहे. अगदी 100%. आणि म्हणूनच या अत्यंत रंजक चर्चेचा समारोप करताना एक वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो, ज्यावर प्रत्येकाने शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीला गुरुत्वाकर्षणासारख्या अदृश्य पण अटळ नियमाची उदाहरणे पाहिली. हो. तसंच हे विचारांचं आणि फ्रिक्वेन्सीचं अदृश्य विश्व आहे. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा आपण एखाद्या समस्येवर उपाय शोधत असल्याचा विचार करत असतो तेव्हा खरोखरच आपण उपायाच्या दिशेने विचार करत असतो की त्या समस्येची इतकी चिरफाड करत असतो की नकळतपणे आपण त्या समस्येचीच फ्रिक्वेन्सी आणखी वाढवत असतो. बापरे, हा खूपच महत्वाचा पॉइंट आहे. हो ना, हे एक अत्यंत सूक्ष्म पण जीव घेणं अंतर आहे. हां, खरोखरच खूप अचूक आणि स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे
कारण बऱ्याचदा उपाय शोधण्याच्या नावाखाली लोक समस्येचंच इतकं जास्त विश्लेषण करतात, त्याबद्दल इतकी चर्चा करतात की ते पूर्णपणे त्या समस्येच्याच फ्रिक्वेन्सीमध्ये अडकून पडतात. राईट. आणि मग आकर्षणाचा नियम त्यांना आणखी समस्या आणून देतो. उपाय शोधणं म्हणजे समस्येवर फोकस करणं नव्हे, तर समस्या सुटल्यानंतर जे समाधान मिळेल त्या समाधानावर फोकस करणं होय. नक्कीच. आणि हाच आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचा सर्वात मोठा निष्कर्ष आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण एकटे बसून स्वतःशी संवाद साधत असू, तेव्हा एक क्षण थांबून नक्की तपासा की आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीवर ब्रॉडकास्ट करत आहोत. अगदी बरोबर. आपण उपायाच्या चॅनलवर आहोत की समस्येच्या? कारण आपण जे विचाररूपी सफरचंद आकाशात फेकू तेच गुरुत्वाकर्षणासारख्या या आकर्षणाच्या नियमाने आपल्याच पदरात परत पडणार आहे. आणि ते सफरचंद गोड असावं की कडू हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे.